सहन केली. कोकणावर प्रचंड मोठा त्याचं नुकसान आमचं स्वतःचं, माझं वैयक्तिक, आमच्या इथे कोकणातली मंडळी आहेत, आमच्या सगळ्यांचं नुकसान झालं. आणि या पावसाने तर इतकं रौद्ररूप धारण केलं. आतापर्यंतच्या कोकणाच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा झाला होता, परंतु इतकं मोठं नुकसान हे खरोखरच प्रथमच पाहायला मिळतंय. सर्वात प्रथम या सगळ्या पावसाच्या कहरामध्ये, पावसाच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रचंड उत्पातामध्ये जे मृत्यू पावले महाराष्ट्रभर, कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या या भागात त्या सगळ्या मृत आत्म्यांना मी मुंबई काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पित करतो. आणि जसं मी म्हणालो, मी आता येण्यापूर्वी आपल्याबरोबर संवाद साधण्यापूर्वी मी बंटी पाटलांजवळ बोललो, मी यांच्याजवळ सुद्धा बोललो, विश्वजित कदम, कारण ते पालकमंत्री आहेत पुण्याचे आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग ते पाहतात. मी पृथ्वीराज चव्हाणांजवळ सुद्धा बोललो. पूर परिस्थिती, त्या भागातली पूर परिस्थिती ओसरलेली आहे, कारण पाऊस जसा उतरला तसा विशेषतः कोल्हापूर आणि सांगलीमध्ये भीती वाटत होती. मागच्यासारखं काय होतंय की काय, परंतु सुदैवाने आणि ताबडतोब प्रशासनाच्या हालचालींमुळे तिथे फारसं नुकसान झालं नाही, परंतु साताऱ्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि कोकणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एकाच वेळेला कोकणामध्ये महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर आणि लांजा या इतक्या सगळ्या याच्यामध्ये तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस होऊन प्रचंड हानी झालेली आहे. महाडमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की दरड कोसळून अख्खी वाडीच त्याच्या खाली दबली गेली. सरकारने त्याच्यावर तात्काळ निर्णय करून त्या ठिकाणी त्याचं पुनर्वसन होईल, परंतु आत्ताच्या घडीला थोडेसे डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या धनगर वाड्या असतील किंवा इतर वाड्या असतील, ह्या सगळ्या वाड्यावरचे लोक विस्थापित झालेले आहेत सगळ्याच भागामध्ये, ह्या सगळ्याच या 7च्या 7 तालुक्यामध्ये. आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. त्यांच्या विशेषतः महाडमध्ये साधारण जी आमची माहिती आहे आणि ती योग्य आहे, सरकारी यांच्याजवळ मी ते हे केलेलं आहे, क्रॉस चेक केलेलं आहे. जवळजवळ 600 ते 750 ते 1000 घरांचं नुकसान झालेलं आहे. शेतीचं तर नुकसान प्रचंड झालेलंच आहे पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये. पोलादपूर तालुक्यामध्ये जवळजवळ 500 ते 750 घरांचं नुकसान झालेलं आहे आणि तिथले नागरिक विस्थापित झालेले आहे. खेडमध्ये साधारण 300-350 घरं. आणखीन खेडमधलं जे मार्केट आहे, बाजार आहे, ज्याला बाजार म्हणतो आपण गावच्या शब्दामध्ये, पण मोठा आहे ते, फार तेव्हापासून आहे, इंग्रजांच्या काळापासूनचं आहे ते. तिथे सुद्धा प्रचंड नुकसान छोट्या यांचं दुकानदारांचं आणि मोठ्या दुकानदारांचं सुद्धा त्यांच्या शोरूममध्ये पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे. चिपळूणमध्ये तर असं आहे की चिपळूणमध्ये साधारण खिरडी हे गाव हे शहर मानलं जातं. चिपळूणचा खरा अर्थ किंवा शहराचा अर्थ मुळात जवळजवळ त्या खिरडीमध्ये 22,000 लोकांची वस्ती असलेलं ते शहर आहे. ते पूर्ण शहर हे अगदी उद्ध्वस्त झालेलं आहे. घरं सगळी अस्ताव्यस्त झालेली आहेत. लोक आपण सगळ्यांनी दाखवली ती सगळी चित्र. जे बिल्डिंगमध्ये होते 2-2 माळ्याच्या याच्यावर टेरेसवर त्या पावसाच्या प्रचंड याच्यामध्ये 2 दिवस तिथे पोचू शकलं नाही, 1.5 दिवस तरी कोणी पोचू शकलं नाही. सगळ्यात अगोदर NDRFचे लोक पोचले, साधारण स्थानिक पोचले, कारण पोचण्याचे मार्ग जे होते, वशिष्ठी नदीवरचा पूल तोही नादुरुस्त होता आणि तिकडून इंद्रॉनकडून येणारा पूल, ते दोन्ही पूल
वाहतुकीसाठी खुले नव्हते. आता सुद्धा एनॉनकडनं येणारा जो पूल आहे तो अजूनही खुला झालेला आहे. आज सकाळपर्यंत झालं नाही, आता काय झालं असेल मला माहीत नाही. आणि वशिष्ठी नदीवरचा पूल जो आहे तो अवजड वाहनांसाठी अजून म्हणजे मोठे ट्रक किंवा ट्रेलर यांच्यासाठी अजून तरी तो उपलब्ध झालेला नाही. आणि त्यामुळे लोकांपर्यंत मदत पोहोचवणे चुकीचं झालंय. तिथपर्यंत मोठ्या गाड्यातनं अन्नधान्य असेल, कपडे असतील किंवा संसाराला उपयोगी जी काय सामुग्री असेल ती घेऊन अनेक लोक त्याच्यामध्ये जातात आहे. परंतु मुंबई काँग्रेसने सगळ्यात प्रथम मी 4 दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन तिकडचा आढावा घेऊन दुसऱ्याच दिवशी महाडला आमचे एक उत्तर मध्य मुंबईचे आमचे कार्याध्यक्ष सुभाष भालेराव हे स्वतः त्या ठिकाणी याला महाडला गेले. कारण त्यांचं गाव असल्यामुळे, कारण आमच्या बऱ्याच लोकांची गाव असल्यामुळे ताबडतोब लोक तिथे जाऊन त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक विस्थापित झाले आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, सगळ्याच पक्षाचे काही तिथे NGOs आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. मुंबई काँग्रेसने एक निर्णय घेतलेला आहे तो असा की या 7 तालुक्यांमध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा साताऱ्याला सुद्धा ज्या भागामध्ये जास्त नुकसान झाले त्या भागामध्ये आम्ही मदत पोहोचवण्याचं कार्य आम्ही सुरू केलेलं आहे. आणि आमच्या माध्यमातून साधारण एक 2 कोटीपर्यंतच आम्ही सामुग्री, मग त्याच्यामध्ये कपडे असतील, त्याच्यामध्ये संसाराला लागणारी भांडीकुंडी असतील, त्याच्यामध्ये ब्लँकेट असतील, चादर असतील किंवा तत्सम चटई, आणखी ह्या सगळ्या गोष्टी असतील. या व्यतिरिक्त मेडिकल मदत हे पोचवण्यासाठी आमच्याकडे आमचं डॉक्टर सेल आहे. डॉक्टरच्या आम्ही टीम तयार केलेल्या आहेत आणि ह्या टीम सुद्धा आम्ही तिथल्या आवश्यकतेनुसार, तिथल्या लोकांच्या सांगण्यानुसार आम्ही त्या टीम त्या ठिकाणी पाठवणार आहोत. आमच्याकडे आमच्या महिला काँग्रेसची अध्यक्ष ही मुळात डॉक्टर आहे, आमच्या काही कॉर्पोरेटर त्या डॉक्टर आहेत, आमचे डॉक्टर हेगडे हे आमच्या याचे प्रमुख आहेत डॉक्टर सेलचे. ह्या सगळ्यांनी टीम उभ्या केलेल्या आहेत. महापालिकेने मुंबई महानगरपालिकेला सगळ्यात पहिलं पत्र आपण लिहिलं आणि महानगरपालिकेच्या सॅनिटायझेशनच्या टीम, कारण मी त्यांच्या संपर्कात आहे, मला वाटतं दळवी हे जे हे आहेत आपले डेप्युटी कमिशनर आहेत, ते स्वतः त्या ठिकाणी लक्ष करून, तेही कोकणातले आहेत. कारण माझ्या संपर्कामध्ये महाडमध्ये टीम आहेत, चिपळूणमध्ये टीम आहेत, विशेषतः याच्यामध्ये पोलादपूरमध्ये टीम आहेत स्वच्छतेच्या आणि सॅनिटायझेशनच्या. हे यासाठी सुद्धा सांगतोय की त्यांच्या कोऑर्डिनेशनने आमच्याही काही टीम तिथे ऑलरेडी आता कार्यरत आहे आणि हे सगळ्यांचं काम आहे. महापालिकेमध्ये माझीही युनियन ही कॉन्ट्रॅक्च्युअल याच्यामध्ये असल्या कारणाने अनेक शेकडो ते कामगार जे साफसफाईचं काम करतात ते त्या भागामध्ये आम्ही पाठवलेले आहेत आणि स्वच्छतेचं काम सुरू आहे. आणि म्हणून या आपत्तीच्या काळामध्ये कोकणातल्या नागरिकांना एक ज्याला आपण मदत हा शब्द तितकासा चांगला नाही, परंतु त्यांना एक हे देण्याचा, त्यांचा हौसला वाढवण्याचा, त्यांचा संसार त्यांचं सगळं उद्ध्वस्त झालं त्याच्यामध्ये खारीचा वाटा का असेना आणि त्यांना मदत करण्याचा सगळ्यांनी मुंबईच्या माझ्या सगळ्या नेत्यांनी आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला 4 दिवसापूर्वी. आज उद्या परवा ह्या 2-3 दिवसामध्ये सामानाचे सगळे इथे सुरू झालेलं आहे. सामान आमच्याकडे जवळजवळ आता 10,000 ब्लँकेट्स, 10,000 चटया, हे सगळं सामान ऑलरेडी आलेलं आहे. बाकीचं सामान दररोज काही ना काहीतरी येते. आता सुद्धा मी येताना मला 2 जणांचे फोन आले की ते सामान येत आहे आणि त्याबरोबर एक किट आम्ही तयार करणार आहोत आणि ते तशी किट त्याच्यामध्ये अन्नधान्य सुद्धा असणार आहे. जे लागणारं आवश्यक लागणारं जे
कुटुंबाला 10-15 दिवस निदान त्यांना या सगळ्या आपत्तीतून बाहेर येण्यासाठी जो कालावधी तो मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पाण्याचं आता थोडंसं मोकळं झालंय, परंतु सुरुवातीला 2-3 दिवस पाणीच तिथे नव्हतं. मग तिथे महाड MIDC मध्ये माझ्या काही युनियन्स आहेत, तिथून पाण्याचा पुरवठा आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे DDT पावडर आपण पूर्वी आपल्याकडे मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळायचं. आपल्या याच्यामध्ये एरियामध्ये पावसाच्या आजूबाजूला DDTच्या पावडर आपण सगळ्याला पाहायला मिळतं. अतिशय प्रभावी असलेली ही पावडर आहे. योगायोगाने माझं तिकडे त्या भागामध्ये आणि त्या कंपन्यांमध्ये माझं स्वतःचं तिकडे युनियन असल्या कारणाने सगळ्यात प्रथम तिकडे आम्ही 2 ट्रक पाठवले आणि त्या सगळ्या भागामध्ये तेही काम चालू आहे. पाणी त्यावेळेला पाणी पुरवठा आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आत्ता सुद्धा आम्ही पाणी सुद्धा पुरवठा करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. याबरोबर अर्थात हा मोठा विषय आहे. आपण त्या बाबतीमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मी त्या प्रश्नाला नक्कीच आपल्याला उत्तर देईल. आणखीन एक गोष्ट फक्त त्याला जोडून सांगायचं असं आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सुद्धा 2-3 दिवसापूर्वी हा निर्णय घेतलेला आहे आणि काँग्रेस म्हणून आम्ही या बाबतीमध्ये काही जबाबदाऱ्या सगळ्यांनी आम्ही वाटून घेणार आहोत. बहुतेक आम्ही कोकणाच्या भागामध्ये आम्ही फोकस करू, त्याच्यामध्ये त्यांची मदत आम्हाला मिळेल अशा प्रकारच्या माझी चर्चा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नाना पाटोळे यांच्याबरोबर माझी झाली. आत्ताच मी थोरात साहेबांजवळ बोललो, अशोकराव चव्हाणांबरोबर सुद्धा बोललो, जेणेकरून सगळा आढावा त्यांनी सुद्धा घेतला होता, आम्ही सगळ्यांनी घेतला होता. यामध्ये मार्ग करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आपल्याला हे माहिती आहे की माफ करा, थोडंसं औषध घेऊन सगळं चाललंय. मुंबईच्या रस्त्यांची काय कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नेहमीच येतो पावसाळा, नेहमी आम्ही ऐकतो सगळं. हीच परिस्थिती नालेसफाईच्या बाबतीमध्ये झाली होती. तेव्हाही मी आपल्याला जो संवाद साधला होता, वस्तुस्थिती तुम्ही दाखवली आणि मग त्याच्यात सुधारणा झाली असा माझा समज होता. परंतु तसं काय फारसं झालेलं मला अजून वाटत नाही. खड्डेमुक्त मुंबई हे आम्ही फक्त हेच ऐकत असतो, एक टॅगलाईन ऐकत असतो. मुंबई खड्डेमुक्त कधी होईल हे मला माहीत नाही. परंतु एवढं मात्र की ज्या पद्धतीने आज मुंबईमध्ये आणि सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईचे नागरिक देतात, देशाला जो काही टॅक्स होतो त्याच्यामध्ये जवळजवळ 38 ते 39% टॅक्स हा मुंबईतून जातो. आणि माझ्या मुंबईमध्ये रस्त्यांची अवस्था, माफ करा मला थोडंसं याचं थोडासा प्रभाव आहे औषधांचा, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाळा आता मध्यावर आलोय, अजून पावसाळा अर्धा बाकी आहे. परंतु आजच अवस्था अशी आहे की अनेक ठिकाणी प्रचंड खड्डे पडले, तर वाहतुकीची कोंडी होते आणि आपल्याला माहिती आहे की त्या वाहतुकीच्या कोंडीमध्ये अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. आपणही कित्येक वेळेला त्या गोष्टी दाखवतात. एक गोष्ट महापालिकेला आम्ही पत्र लिहिले ऑलरेडी, म्हणजे हे तुमच्याजवळ बोलण्यापूर्वी मी महापालिकेला पत्र लिहिले आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्याची कॉपी मी पाठवलेली आहे की आता महापालिकेच्या ॲपवर किंवा अभियंत्यांच्या व्हॉट्सअपवर तक्रारी आल्यानंतर 1-2 दिवसात खड्डे बुजवले असं ते आपल्याला ऐकायला मिळते. पण प्रत्यक्षात तसं काय होताना मला दिसत नाही. हा माझा स्वतःचा हे आहे, अभ्यास आहे आणि मी ही सगळी फार जबाबदारीने सांगतो आहे. विरोधी पक्षनेते रविराजांनी या बाबतीमध्ये सभागृहामध्ये आवाज उठवला होता आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की
ज्या गोष्टी मुंबईकरांच्या दृष्टीने आवश्यक आहेत त्या महापालिकेने करणं त्यांचं कर्तव्य आहे. आम्ही अनेक वेळेला सुद्धा हे दिलेले आहेत की जे कोल्ड मिक्स जे म्हणतो आपण त्याला, म्हणजे खड्डे बुजवण्याचं किंवा यासाठी सुद्धा मुळात रस्तेच का जगभरामध्ये पाऊस पडत असतो, जगभरामध्ये रस्ते आहेत, मग आमच्या मुंबईमध्ये जेवढे खड्डे का पडतात हा प्रश्न मला खरोखरच नेहमी मी विधानसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला त्या बाबतीमध्ये बोलतोय. आणि इथे जे रेडीमिक्स जे वापरलं जातं त्याला कोल्ड मिक्स म्हणतात, कारण पावसामध्ये असल्या कारणाने जर ते दुय्यम प्रतीचं आहे असा माझा या ठिकाणी ठाम आरोप आहे. आणि म्हणून जेव्हा तो खड्डा तात्पुरता बुजवला जातो, अगदीच त्याच्यावर पाऊस पडला की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे मोठा खड्डा झालेला असतो, अशी परिस्थिती मुंबईची आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये प्रशासनाने तात्काळ याच्यामध्ये लक्ष घालून मुंबई खड्डामुक्त करावी आणि तिथे होणारे जे हे आहेत ॲक्सिडेंट आहे ते थांबवावेत आणि मुंबईकरांना खड्डेमुक्त मुंबई जर आपण देऊ शकलात तर फार बरं होईल. नव्हे तो आमच्या मुंबईकरांचा अधिकार आहे आणि आपल्याला तो करावा लागेल. अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो. एक गोष्ट आपल्या समोरच मी अनेक वेळा केलेली आहे की मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये अनेक वेळा मी बोललो आणि मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये महापालिकेने निर्णय घेतला. मालमत्ता कर हा वाढणार नाही या दृष्टीने केलं. मी माझी अजून ती मागणी आहे 2024 पर्यंत 5 वर्ष मालमत्ता करामध्ये कसला बदल होऊ दे ही माझी मागणी आहे. पण महानगरपालिकेच्या ज्या VIT चाळी आहेत, आता एक नवीन त्यांनी फतवा काढलाय की त्याच्यामध्ये ह्या VIT चाळीच्या चाळीकडून 2017 पासूनचा त्या गाळेधारकांना त्यांना तो मालमत्ता आकारण्याचा त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. प्रस्ताव ठेवून तो निर्णय घेतलाय. मागे पण तसा निर्णय झाला होता याच्या बाबतीमध्ये, फायर फीच्या बाबतीमध्ये, याच्या बाबतीमध्ये, आणि आम्ही विरोध केला होता आणि तो मागे घेण्यात आला. या बाबतीमध्ये सुद्धा मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की वर्षानुवर्ष एकतर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या कॉर्पोरेशनच्या आहेत, त्यांच्याकडनं वर्षानुवर्ष भाडं घेताय तुम्ही, मग एका ह्याच्यावर टॅक्स कसा काय? तुमची स्वतःची मालमत्ता ज्याच्यावर तुम्ही राहण्यासाठी त्या गाळेधारकांकडनं भाडं घेताय, भाडं वसूल करताय आणि त्याच्यावर टॅक्स कसला? हा माझा सरळ आणि साधा प्रश्न आहे. आणि अशा प्रकारे टॅक्स असू शकत नाही असा आमचा ठाम दावा आहे या बाबतीमध्ये. आणि 2017 आज आपण 2021 सुद्धा अर्ध संपलं, पूर्वलक्षित हे कसं तुम्ही घेऊ शकता? जे आता आपल्याला आठवत असेल याच्या बाबतीमध्ये फायर फीच्या बाबतीमध्ये असंच त्यांनी तो फतवा काढला होता, निर्णय घेतला होता 2008 पासूनचा. म्हणजे बिल्डरांनी मजा करायची आणि सर्वसामान्यांनी हे करायचं. पण आपल्या सगळ्यांच्या हे मुद्दे जे मांडले जातात, आपण त्याचा जेव्हा दाखवता त्याचा परिणाम होतो. मला खात्री आहे VIT चाळीमध्ये राहणार आहे कोण? सर्वसामान्य मिडल क्लास, लोअर मिडल क्लास. आणि तो इतकी वर्ष तुमचं भाडं देऊन राहत असताना त्याला ह्या मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये आपण कसा निर्णय घेऊ शकता हा माझा प्रश्न आहे. आणि तो तात्काळ रद्द करावा. त्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा कर त्यांना हा लावू नये, कारण या VIT चाळीमध्ये राहणाऱ्या गाळाधारकांची जी संख्या आहे, भाडेकरूंची संख्या आहे, ती जवळजवळ 46,000 आहे. म्हणजे ही काय 1-2 किंवा एखाद्या मार्केटचा विषय नाही. जसं आपण BDD चाळीतलं बघितलं, शासनाच्या आहेत त्या, तशा ह्या VIT चाळी ज्या ह्या याच्या आहेत, कॉर्पोरेशनच्या आहेत, त्या बाबतीमध्ये त्यांनी कसल्याही प्रकारचा या ठिकाणी मालमत्ता कर आकारण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे. आमच्या काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी ती मागणी याच्यामध्ये सभागृहामध्ये केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना कळवलं. आमचं काम आम्ही करत असतो. आमचे प्रश्न हे
महापालिकेचे हे असतील, कमिशनर असतील, मुख्यमंत्र्यांना आम्ही ते कळवलेलं आहे. मला खात्री आहे की या बाबतीत सुद्धा निर्णय अपेक्षित आहे. एक नवीनच प्रश्न निर्माण महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाने तयार केलेला आहे. जवळजवळ 132 अभियंत्यांची पदोन्नती देण्याचा एक प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. याही बाबतीमध्ये विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आपल्याजवळ काही लोक आपल्या पत्रकारांजवळ संवाद यापूर्वी साधलाच होता आणि त्यांनी पाहिलंही होतं. मला मोठं आश्चर्य वाटतं की फेब्रुवारी महिन्यात अभियंत्यांच्या वरिष्ठ क्रमानुसार, ज्याला आपण सिनियरिटी लिस्ट म्हणतो, एक जाहीर केली होती, जी करावी लागते त्यांना. तो एक त्यांच्या फॉर्मॅलिटीचा तो विषय आहे. आणि त्याच्या हरकती सूचना ज्या नेहमी याच्यासाठीच असतात, त्या नोटिसेस की कुणाची हरकत असेल तर त्या कोणीतरी कळवाव्या. आणि त्यातल्या अंतिम यादीनुसार 42 सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंत्यापदी पदोन्नती देण्यात आली आहे. आता असं आहे की अशा एकूण 132 जागा आहेत की महानगरपालिकेमध्ये काही डिप्लोमा होल्डर सुद्धा अधिकारी आहेत आणि काही याचे डिग्री होल्डर सुद्धा आहेत. याच्यामध्ये पाहण्यात असं आलंय की अनेक डिप्लोमा होल्डर ऑलरेडी त्यांना पदोन्नती देण्यात आली. म्हणजे डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये काय फरक मग असतो? मी कामाचं समजू शकतो, कामाचा एखाद्याचं काम फार चांगलं असू शकतं, इतक्या लोकांचं कसं काय असू शकतं? आणि म्हणून याच्या विरोधामध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी या बाबतीमध्ये आवाज या महापालिकेच्या सभागृहामध्ये उचललेलाच आहे. आमचं सुद्धा महानगरपालिकेला सांगणं आहे की महानगरपालिकेच्या प्रशासनाला अशा पद्धतीच्या अयोग्य अशा परंपरा सुरू करू नका. आज आपल्याकडचा महानगरपालिकेचा गाडा हा फार मोठा, मुंबई सारख्या महाविशाल शहराला त्याच्या सगळ्या गरजांना बघण्यासाठी, त्या गरजा पुरवण्यासाठी हा जो काय स्टाफ आहे तो अतिशय प्रशिक्षित असला पाहिजे, तो शिक्षित असला पाहिजे. आणि जे अशा पद्धतीने ग्रॅज्युएट आहेत त्यांना डावलून जर डिप्लोमा होल्डर अशा पद्धतीने जर एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असतील, एका दुसरं मी समजू शकतो, एखाद्याचं काम एक्सक्लुझिव्ह असूही शकतं, कारण ह्या अशा आपत्तीच्या वेळेला खरोखरच आहे की काही कर्मचारी ज्याला आपण म्हणतो की याच्या बाहेर जाऊन काम करत असतात, जीवाची पर्वा न करता काम करत असतात. परंतु इथे हे पाहण्यामध्ये आलेलं आहे की 105 सहाय्यक अभियंत्यांना जी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव सातत्य समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता, त्यानुसार त्याच्यामध्ये अनेक असे डिप्लोमा होल्डर त्यांना पदोन्नती देण्यात आले. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा मी पत्र लिहिलंय आणि त्वरित हा निर्णय अजिबात घेतला जाऊ नये. माझी आजची माहिती अशी आहे की काही अभियंते हे कोर्टामध्ये ऑलरेडी गेले. आज सकाळी मी रवी राजांजवळ बोललो आणि त्यांनी हा अन्याय त्यांच्यावर होऊ नये म्हणून ते कोर्टामध्ये त्यांनी त्यांचं हे जे आहे फाईल केलेलं आहे. अशा पद्धतीने या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांजवळ संवाद साधण्यासाठी मी आज आपल्याला सगळ्यांना बोलवलं. हिंदीमध्ये पटकन करून टाकू का? म्हणजे मैं गड्ढे पे आ ही जाऊंगा, लेकिन मेरी विनती आपसे एक है कि जो हम मुंबई में भी काफ़ी बारिश हुई, आप लोग भी कहीं ना कहीं अटक गए थे, हम भी कहीं अटक गए थे, पर जो बर्बादी कोंकण में हुई है और जो बर्बादी सातारा में हुई है, बहुत ही 300 से ज़्यादा लोगों की जाने गई है उसमें. तो मैं चाहता हूँ कि बहुत बारिश हुई, इसके पहले भी कोंकण में बारिश होती है, लेकिन इस तरह की तबाही पहली बार हम सारे देख रहे हैं. मेरा गांव वहाँ है, हमारे यहाँ भी बहुत सारे इस तरह के हादसे इसके पहले भी जो साइक्लोन हुए, ये 3-4 महीने में कोंकण में खास करके ये तीसरी आपदा है. और इससे कोंकण का जो नागरिक है ये बहुत ज़्यादा लड़ रहा है, जूझ रहा है. अकेले इसमें महाड़ में आपने देखा होगा 4-5 साल पहले ऐसे हुआ था, एक इस तरह से
ने उधर ही हुई थी बाढ़ में, और उसमें पूरी तरह एक वाड़ी जो इसमें ढह गई थी, और पूरी तरह वाड़ी दब गई थी। उसकी एक 6-7 साल पहले की बात है। और उसके बाद इसी तरह की घटना एक ये लैंडस्लाइड होके माळींच्या अगोदर इथे झालं होतं, माडला झालं। माळींच्या अगोदर पूर्ण गाव आणि आमचे जे नेते खरं माणिकराव जगताप हे झाले, दगावले गेले याच्यामध्ये। त्यांच्याच पुढाकाराने त्या गावाची उभारणी केली होती, तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं। माळींचं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ते 2014ला झालं होतं, आणि महाडचं त्याच्या अगोदर झालं होतं। ही दुसरी घटना महाडमध्ये झालेली आहे, पोलादपूर आणि महाडच्या त्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे त्याची तर खबरदारी सरकार घेईलच आणि घ्यावीच लागेल ती। परंतु आज अनेक लोक विस्थापित झालेले आहेत। बहुत सारे लोग उसमें विस्थापित हो चुके हैं, और खास करके चिपलून में, अकेले चिपलून में, क्योंकि चिपलून में ये खेरडी जो गांव है उसमें बहुत सारी वाड़ियां ऐसी है, 8-10 वाड़ियां है, वो मिलके तकरीबन 22,000 लोग प्रभावित इससे हैं। और तकरीबन जो मालूमात सरकारी आंकड़े जो है, टोटल बारिश में जो प्रभावित लोग रहे तकरीबन 90,000 लोग इससे प्रभावित हुए हैं, पश्चिम महाराष्ट्र से लेकर कोंकण तक। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस और मुंबई कांग्रेस इसमें इनिशिएटिव लेके हम उनको मदद करने की कोशिश करें। सबसे पहले महाड़ में मुंबई कांग्रेस के द्वारा मदद चार दिन पहले भेजी गई, क्योंकि तब वहां तक रोड तो चल रहे थे, उसके बाद सारे रोड सारे बंद थे। अभी 2 दिन पहले रोड खुले हुए हैं। अभी भी हेवी व्हीकल की आवागमन वहां से नहीं हो रही, कराड़ से उल्टा जाना पड़ता है, बट वो सारा हम लोग कर रहे हैं। हर रोज कहीं ना कहीं मदद पहुंच रही है। हमने जिम्मा उठाया है कि एक 2 करोड़ रुपए तक की एक सहायता, जहां तक इसका सवाल है, उसमें कपड़ा रहेगा, उसमें मेडिकल किट रहेगा, उसमें कुछ बर्तन भी रहेंगे, उसमें ब्लैंकेट रहेगी, चद्दर रहेगी, चटाई रहेगी। जो उनको खड़ा रहने के लिए जो मदद कर सकते हैं वो करने की कोशिश करेंगे। पानी सबसे किल्लत पानी की थी। 3-4 दिन पहले तो बारिश धमाधम वहाँ हमारे यहाँ रुक गई थी, लेकिन वहाँ शुरू थी। महाड़ MIDC में कुछ फैक्ट्रियां हैं जहाँ हमारी यूनियन है, तो वहाँ से पानी की सप्लाई हमने की थी, और DDT पाउडर, जो कि जिससे ये महामारी फैलती है। बारिश आने के बाद सबसे बड़ा धोखा होता है वो महामारी फैलने का होता है। तो वो काम मुंबई कांग्रेस के द्वारा हमने ऑलरेडी वहाँ शुरू किया है। महापालिका के द्वारा सबसे पहले हमने खत लिखा था, आपको भी हमने उस इसमें मैंने बताया भी था, आपको याद है, तो वो हमने किया था। और आज हम लोग ये कोशिश कर रहे हैं कि उन जो बाढ़ प्रभावित लोग हैं उनको मदद करने की हम कोशिश करेंगे, सारे मुंबई कांग्रेस के द्वारा और महाराष्ट्र प्रदेश के द्वारा। गड्ढे सुनो, आप गड्ढे में ज्यादा मला असं वाटतं की आपण सगळे साक्षीदार आहात। ज्या दिवशी ही घटना चेंबूरमध्ये घडली, सगळ्यात पहिले तिथे कोण पोहोचलं असेल तर वर्षाताई गायकवाड पोहोचला, आणि दुसरं कोण पोहोचलं असेल तर भाई जगताप पोहोचले। आमचं कर्तव्य आहे, आणि तिथलं दृश्य ते इतकं भयानक होतं। मी आपल्याला तेव्हा सांगितलं होतं, कदाचित आमच्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा, त्याचं पूर्ण कुटुंब त्याच्या खाली दबलं गेलं। त्याच्या आई वडील, त्याचा भाऊ, त्याच्या बहिणी, 5 माणसं एका घरातली त्याच्यामध्ये दबली। मी जवळजवळ 2.5-3 तास त्या ठिकाणी मी होतो। तिथून सूर्यनगरला, भांडुपला गेलो। ते खरं आहे। एक गोष्ट अशी आहे की या सगळ्या भागामध्ये, ह्या डोंगराळ भागामध्ये
या सगळ्या लोकांना स्थलांतरित करणं आवश्यक आहे. दोन गहन प्रश्न आहेतच मुंबईचे. एक तर विमानतळाच्या आजूबाजूच्या स्थलांतरण आणि अशा पद्धतीने डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं स्थलांतरण करणं हा प्रश्न आहेच. सरकार कुठलीही असू द्या, महानगरपालिकेच्या जागेत असू द्या, कलेक्टरच्या जागेत असू द्या, परंतु प्रतिवर्षी अशा पद्धतीचे प्रसंग येतात, अशा पद्धतीचे अपघात घडतात आणि त्याच्यानंतरच आपण ह्याचा विषय करतो. त्यापेक्षा मी त्या दिवशी ती मागणी केलेली आहे की या सगळ्या एकतर पावसाळ्यापूर्वी त्यांचं ते ऑडिट व्हावं, जेणेकरून तिथे चेंबूरची घटना तर अशी झाली की तिथे पावसाळ्यापूर्वी जो स्टॉर्म वॉटरचं जे ड्रेनेज होतं तेच सगळं बंद होतं आणि त्याच्यामध्ये प्रचंड, मी स्वतः तिथे गेलो होतो आणि ते पाणी सगळं किती 12 फूट भिंतीवर ते पाणी, त्याच्यावरून पाणी पडायला लागलं आणि ती भिंत तुटली आणि हा मोठा अपघात घडला. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये दुर्लक्ष महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे केलेलं असेल त्यांच्यावर कारवाई करावी, तेव्हाही मागणी केली होती. आणि स्थलांतराचा प्रश्न हा कुणाकडे न ढकलता सरकारने आणि महानगरपालिकेने ज्यांच्या जागा असतील त्यांनी बसून तो स्थलांतराचा प्रश्न निकाली काढावा अशी माझी मागणी आहे. राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी ज्या काही आता महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तशाच प्रकारचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा असू शकते. आपली यावरची प्रतिक्रिया काय? माझा प्रश्न राज ठाकरे नाही, त्यांनी काय करावं ते पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी काय करावं हा त्यांचा जरी विषय असला तरी मुंबईला पाकिस्तान म्हणवणाऱ्या आणि भाजपच्या समर्थनात उतरलेल्या कंगना राणावतने मुंबईला पाकिस्तान बोललेलं राज ठाकरेंना चालतंय का, हा माझा प्रश्न आहे. आणि मग त्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि त्यांची आई ही भाजपची सदस्य झालेले तुम्हीच दाखवले सगळे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची ज्यांना खऱ्या अर्थाने मुंबईच्या बाबतीमध्ये ज्यांना प्रेम आहे, ज्यांना चिंता आहे आणि अर्थात पूर्ण महाराष्ट्राची, त्यांनी पॉलिटिकली काय करावं हा जरी त्यांचा प्रश्न असला तरी सुद्धा हा प्रश्न आम्ही नक्कीच विचारणार आणि लोकांसमोर आम्ही जाणार. दाखवा रे तो व्हिडिओ, एकच उत्तर आहे, दाखवा रे तो व्हिडिओ, बस. त्याच्यापेक्षा मी याच्यावर अधिक भाष्य मी करू इच्छितो. आपण ह्या जाऊ द्या ना आता आपण कुणी सांगितलं तुम्हाला? उत्तर भारतीय हे मुंबईमध्ये 18 ते 19% आहे. म्हणजे एक कृपाशंकर गेले म्हणजे काय सगळे उत्तर भारतीय गेले असा तुमचा जर समज असेल तर कृपया काढा. इथे युवक काँग्रेसचा माझा नेता बसलेला आहे सूरजसिंग ठाकूर, हे उत्तर भारतीय आहे. स्वतः NSUIचा अध्यक्ष माझा तो उत्तर भारतीय. माझी महिला काँग्रेसची अध्यक्ष ती उत्तर भारतीय आहे. नसीम खान ते उत्तर भारतीय आहेत. सेवा दलाचा अध्यक्ष, आता आणखी लिस्ट देऊ का? त्यामुळे असं काही चिंता करण्याचं कारण नाही. एक गोष्ट, इतर राज्यांची महाराष्ट्राची तुलना करत असताना महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये ज्या पद्धतीने प्रभावीपणे
कोविड-19 कोरोनाला ज्या पद्धतीने गवसणी घातली आणि ज्या पद्धतीने लढाई दिली त्याचंही इथे मला मुद्दा उल्लेख करावा असं वाटेल आणि महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये राहिली गोष्ट याच्या बाबतीमध्ये अधिक फॅसिलिटीज मुंबईमध्ये ओपन अप करायला दिल्या पाहिजेत का, तर माझं म्हणणं आहे हो, दिल्या पाहिजेत. मी पत्रच दिलंय त्या पद्धतीचं. परंतु ते देत असताना एक गोष्ट मात्र मी नक्कीच सांगितलेली आहे, विशेषतः छोटे व्यापारी, विशेषतः रेस्टॉरंटवाले, विशेषतः ज्यांचा अगदी सलूनवाले, ज्यांचा अगदी दररोजचा व्यवसाय आहे, या लोकांना जे टायमिंगचं जे पण दिलं होतं ते सकाळी 7 ते 4. आता असं आहे की त्या 7 वाजता कोण जेवायला काय हॉटेलमध्ये कोण जाणार नाही. त्यामुळे आम्ही त्यावेळेला मी पत्रच लिहिलंय म्हणून हे सांगतोय. मी पत्र लिहिलं होतं ते असं. मी कर्नाटकाचा थोडासा अभ्यास केला. त्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत त्यांना मोकळीक दिली, 10 ते 11. किंवा मी आंध्रमध्ये मी पाहिलं तशाच पद्धतीचा तो हे केलाय. गुजरातचं मी सांगतच नाही, ते तुम्हाला जास्त माहिती आहे म्हणून मी सांगत नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा विचार केला जाऊ शकतो, अशा पद्धतीचं मी पत्र याच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांना दिलं. आणि मला खात्री आहे, आपण म्हणालात ते खरं आहे की टास्क फोर्सची बैठकी चालू आहे. मुंबईमध्ये बऱ्यापैकी तिसरी लाट ही अजूनही आपण विसरू नये. दुसऱ्या लाटेने मुंबईचं आणि महाराष्ट्राचं पूर्ण वातावरणच बिघडवलं होतं आणि फार परिस्थिती वाईट होती. लोकांना बेड मिळत नव्हते आणि आम्हाला माहिती आहे रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्हालाही अनेक वेळेला फोन येत होती, पत्रकारांकडनं सुद्धा येत होती, तुम्हालाही येत होती आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत होता. परंतु ते लक्षात ठेवून आपलं युद्ध हे कोविडच्या विरोधात आहे, कोरोनाच्या विरोधात आहे. परंतु ते लढत असताना गेली 17-18 महिने जे व्यावसायिक पूर्णतः उद्ध्वस्त होत चालले, त्यांना कुठेतरी आपल्याला आधार देणं गरजेचं आहे. सर्वसामान्याला कुठं ना कुठं ट्रेनमधून पत्रकार असतील किंवा अनेक हे असतील, वकील असतील, नागरिकांना सुद्धा टप्प्याटप्प्याने आपण करा पाहिजे तर, परंतु ते करणं आवश्यक आहे असं मला ठामपणे वाटतं. दोनों तरफ से होते हुए मुंबई में इतने बड़े खड्डे पड़े और इतना पैसा खर्चा होने के बावजूद, है ना, और अभी तक आपका ठोस निर्णय, ठोस विरोध आपका सरकार के पास कोई विरोध क्या है? ठोस क्या होता है एक बार समझा भी दे दीजिए. हाँ, बता देता हूँ. हाँ, बता दीजिए ताकि मैं भी उसका जवाब. ठोस इसको बोलते साहब एकदम कड़े तरीके से विरोध आप करें, कड़ा जिसको बोलते हैं, ठोस यानी कड़ा. कड़ा क्या होता है वो भी समझा दीजिए तो मैं कड़ा जवाब दूँ. सुनिए सख्त इसको बोलते हैं, एकदम ठीक है, आप जरूरी है वो सख्त बोलते हैं, एकदम कड़क कार्रवाई बोलते हैं ना, पर कड़क तो बोलते हैं. आपने, मैंने जितने भी खत लिखे आपको मैंने उसका डिटेल दिया है, आप उसमें देख लीजिएगा. और दूसरा, सरकार तो अभी बनी, उसको 1.5 साल में, 5 साल से विरोधी पक्ष नेता है और एक भी ऐसा मुद्दा नहीं है जो मुंबई करो का जो इन्होंने नहीं उठाया. स्टैंडिंग में उठाया, हाउस में उठाया, बीएसटी में उठाया, बीएसटी के लोगों के पैसे नहीं दिए गए तभी उठाया. अब इससे क्या ठोस हो सकता है मुझे पता नहीं, लेकिन आपको याद दिला दूं, आपने ये सवाल इसके पहले भी किया था. जब प्रॉपर्टी टैक्स की बात आई तभी भी आपने, आपका काम बनता है, मेरा भी काम बनता है कि आपको मैं अवगत करा दूं. और हमने तभी भी कहा था, हमने वहां भी सवाल उठाया है. हम जब रास्ते पे हैं, चाहे महंगाई के खिलाफ है, चाहे बाकी के खिलाफ है, तो इसके के भी खिलाफ हम रास्ते पे उतरेंगे, मैंने कहा था अगर याद करो तो. हालांकि उसके बाद कॉर्पोरेशन ने उसको ठराव को पीछे ले लिया. फायर फ्री के बारे में भी यही सवाल पूछा गया. तो ये ठोस जो कार्रवाई विरोधी पक्ष नेता करके, विरोधी पक्ष करके जो हमें करना है बिल्कुल करेंगे, आप निश्चिंत रहिए. ये आज मैं उठा रहा हूं इसका गड्ढों का, इन्होंने तो उसी दिन उठाया जो इनकी हाउस में, जब हाउस में ये था तभी भी इन्होंने उठाया और आप लोगों ने दिखाया गया है. तो मेरे ख्याल से हमारा काम बनता है मुंबई करो के सवालों को लेके
हम जरा भी उसमें ये नहीं करेंगे, सरकारें चलती रहेगी ना, कोई प्रॉब्लम नहीं है। हमने पहले भी कहा है, राज्य में आघाड़ी सरकार है, वो अच्छा काम कर रही है अपने अपने हिसाब से, जो आप लोग भी दिखाई दे रहे हैं। लेकिन मुंबई के बारे में जो गड्ढों की जो आज स्थिति है, बारिश आधी बाकी है, अभी पूरी नहीं हुई, और उसमें उन गड्ढों के वजह से जो एक्सीडेंट होते हैं उसमें लोगों को तकलीफ होती है, उसके खिलाफ हमने आवाज उठाई है, और ये भी आवाज हम महंगाई के साथ हम लोग उठाएंगे। मैंने एक बार पहले भी कहा था, मैं कोई इंजीनियर नहीं हूँ, टेक्निकल इंसान नहीं हूँ, पर मैंने ये देखा है कि बारिश सिर्फ मुंबई में होती है ऐसे नहीं, देश में सब जगह होती है, पूरे विश्व में होती है, हमसे ज्यादा भी होती है। तो वहां के अगर रास्ते अच्छे बन सकते हैं तो मेरे मुंबई के रास्ते अच्छे बन सकते हैं, ये मैं नहीं कह रहा हूं। और इसके लिए बहुत बड़ा दिमाग मैं नहीं लगा रहा हूं, क्योंकि आप शायद इसमें ज्यादा मालूमात रखते हो, मैं नहीं रखता हूं। लेकिन इतनी बात जरूर मैंने इसके पहले भी मैंने सदन में कहा है, जब भी कभी मुंबई की चर्चा हुई है हमने हमेशा ये मुद्दे दोहराए हैं, मेरी सरकार थी तभी भी दोहराए हैं। ऐसा नहीं है कि सिर्फ यहाँ विरोध में इसलिए कह रहा हूं, क्योंकि अगर टेक्नोलॉजी आज दुनिया में विश्व में है तो क्यों ना हम उसका इस्तेमाल करें। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे